मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतून मुंबईला जाण्यासाठी प्रत्येक खेडेगावातून प्रत्येक मराठा समाज हा जागृत झालाय आणि 100% लाखोंच्या संख्येत नव्हे तर कोटींच्या संख्येत मुंबईमध्ये पोहोचणार। आणि जे सध्या विरोधक त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर सध्या वडापाव जास्त नाचायला लागलाय, त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके साहेब जरा सुपारी जरा घेणं बंद करा, कारण जरांगे पाटलांचा तुमचा जेवढा विरोध आहे त्याच्या कित्येक पटीनं मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे। म्हणून जरांगे पाटलांच्या बाबतीत विरोध करतायत तर 100% लक्षात ठेवा, तुमचाच समाज तुमचाच व्यक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्या समाजातील एकही व्यक्ती तुमच्या पाठीमागे नाहीये, फक्त तुमच्या पाठीमागे आहे तो म्हणजे पैसा, इतरांकडून पाकिट घ्यायचे आणि मनोज जरांगे पाटलांना विरोध करायचा। आता सध्या पाहायला गेलं तर आज जी इंद्रायणी माळावर सभा घेतली त्याचं कारण ही सभा नव्हे तर बैठक आहे। आजूबाजूचे खेडेगाव आहेत त्या खेडेगावातील प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी यायला पाहिजे आणि आलेत सुद्धा। आज जर पाहायला गेलं तर इंद्रायणी माळावर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक व्यक्ती सामूहिक एकत्रितरित्या जमा झालेत। मग त्याच्यामध्ये मराठा समाजात नव्हे, त्याच्यामध्ये धनगर समाज आहे, इतर माळी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, प्रत्येक समाजातील व्यक्ती एकत्रित आलेत आणि एकत्रित येऊन यांनी एकच निर्धार केलाय की आता गावातील जी तुमची मराठा समाजाची संख्या आहे ती सर्वच्या सर्व एकत्रितरित्या आपल्या गावखेड्यातील वाहने करणार आणि गावखेड्यातील वाहने करून 100% आंतरवालीतून मुंबईत पोहोचणार। हाच निर्धार या सभेतून या बैठकीतून घेतलाय आणि प्रत्येक व्यक्तीने एक शपथ घेतली की आमच्या खेडेगावातून प्रत्येक गावातला व्यक्ती एकही घरात न बसता प्रत्येक वाहनाने आपल्या स्वतःच्या पैशाने कुठल्याही भांडवलांच्या पैशाच्या जीवावर हा व्यक्ती जाणार नाहीये, तर गावखेड्यातील पैसे व्यक्ती जमा करतील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातून मुंबईला पोहोचण्याच्या सध्या तयारीत आहे। सभा नसून ती बैठक आहे, बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालेलं आहे। परभणी जिल्ह्यात पूर्ण तयारीने झालेली आहे। इंद्रायणी माळ्याच्या पंचक्रोशीमध्ये खेड्यागावातील सर्व समाज जो कोणी येत आहे, 18 पगड जाती, बाणाबोलीदार सर्व जाती पंथांचे इथे लोक आलेले आहेत। नुसते मराठीच नाही, इतर जाती देखील आमचे मित्र परिवार बहुसंख्य समाज आलेला आहे आणि परभणी जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून कोटीच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने 27 तारखेला आंतरवालीमधून सकाळी 10 वाजता कूच करणार आहे। संविधानिक मार्गाने आम्ही आमचा लढा लढवणार आहे। या आमच्या लढ्यामध्ये कोण्या समाजाला आम्ही कुठं गालबोट लागू देणार नाहीत, कारण आमची छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जिजामातेची शिकवण आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मार्गानेच आम्ही आमचा लढा यशस्वी करणार आहोत। सरकारला धसकी बसणार आहे, कारण आमचा शिवनेरीला जो मुक्काम राहणार आहे या मुक्कामाच्या दिवशीच मला तरी असं वाटतंय की आमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल। हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, या तर गॅजेटची 100% अंमलबजावणी केली जाईल, कारण मराठे आता एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा हा कोटी मराठा आहे। कारण आम्हाला जाण आहे, आम्ही ज्या 70 वर्षात जो लढा यशस्वीरित्या करू शकले नाहीत, मात्र संघर्ष योद्धा मनोदादांच्या माध्यमातून हा लढा खूप यशस्वीपणे लढत आहोत आणि हा यश मिळेल, आम्हाला नक्कीच मिळेल। हा मराठा आरक्षणाचा लढा फार दिवसापासून याच्यासाठी अनेक मोर्चे झाले, अनेक चळवळी झाल्या आणि हा लढा कोयना पट्ट्यातील पठ्ठ्यानं सुरू केला। तो लढा वद्या पट्ट्यातील पठ्ठ्यानं आजरामर करण्याच्या बाउंड्रीवर आणून सोडला आणि आज ही जी नियोजनाची 25-30 गावातील इंद्रायणी पट्ट्यातील गावांची जी बैठक आहे या ठिकाणी नियोजनासाठी 18 पगड जातीतील अनेक धर्मातील लोक इथं जमलेले आहेत आणि आमचं जे मुंबईचं जे नियोजन आहे, कारण मराठ्याला नियोजन सांगायचं काही गरज नाही, कारण मराठ्यांनी आटकेपार झेंडे बिना नियोजनाचे लावलेले नाहीत, म्हणून मराठ्याच्या रक्तातच नियोजन आहे। आता जे आपण ज्या वेळेस गेल्या वर्षी मुंबईला गेलतो त्यावेळेस सर्व मीडियानं आणि जगानं मुंबईच्या मोर्चाची दखल घेतलेली आहे, कारण मराठे ट्रॅक्टर असतील, टेम्पो असतील, त्याच्यामध्ये पूर्ण पाण्याच्या टाक्या असतात, जार असतात, स्वतःचं अन्नधान्य महिनाभर पुरण एवढं सोबत घेतलेलं असतंय आणि पूर्ण जी आपली व्यवस्था आहे ती स्वतः केलेली असती। गेल्या वेळेसच्या मुंबई मोर्चामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, या बांधवांचे कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांनी आम्हाला पाणी कमी पडू दिलं नाही, न दुसरं कोणतं खाण्याच्या वस्तू कमी पडू दिलं नाही। पण त्यावेळेस आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो आणि यावेळेस आपण पावसाळ्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये चाललो, कारण परतीचा पाऊस पण असू शकतोय, यासाठी आमचं नियोजन आहे काटेकोर आहे। आमचं अन्नधान्य सोबत असेल, आमचं पाणी सोबत असेल आणि आम्हाला जर पावसात लागून राहिला तर आम्ही जसं की यात्रेला जाताना रावट्या असतात, कॅरीबॅग असतात, छत्र्या असतात, रेनकोट असतात, ही सगळी तयारी मराठ्यांची फुल आहे, कारण मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले म्हणजे मराठ्याला नियोजनामध्ये सरकारनं नाही न कोणत्या जगातल्या
कोणीही कमी समजू नये, कारण नियोजनामध्ये मराठे तंतोतंत आहेत असं माझं सांगणं सरकारला पण आहे. पण मुंबईत येण्याची वेळच सरकारनं आमच्यावर आणू नये. एकदा जर आम्ही मुंबईत घुसलो तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाहीत आणि इंचभर हटणार पण नाहीत. आज इंद्रायणीचा माळ म्हणजे पवित्र माळ हा पंचकोशीतील माळ आहे. या माळावर आज 24 ते 25 गावाच्या बैठक सकल मराठा समाजाची ठेवण्यात आलेली आहे. या बैठकीतून आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की आता फक्त 2 दिवस उरलेले आहेत आणि या बैठकीतून आम्हाला परभणी जिल्हा असो का महाराष्ट्र असो, या सर्वांना आम्ही या बैठकीमधून आता आमचे भाषण चालू आहेत आणि असं सांगायचं आहे की परभणीमधून सगळ्यात जास्त लोक हे मुंबईला जाणार आहेत आणि या इथून आम्हाला सगळ्यांना आम्ही इथं आवाहन करत आहोत. नियोजन कसं आहे मुंबईकडे जाण्याचं, काय निर्णय झाले? आम्ही प्रत्येक गावामधून आयसर असो, छोटा हत्ती असो, टेम्पो असो, असे विविध मार्गाने लोक मुंबईकडे कूच करणार आहेत. आणि रेल्वे प्रशासन सुद्धा असो, रेल्वे प्रशासनाला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमचा समाज सर्वात जास्त रेल्वेने सुद्धा मुंबईला जाणार आहे. तर रेल्वेमध्ये सुद्धा कोणाला टीटी असो, पोलीस प्रशासन असो, ते सुद्धा आम्हाला सहकार्य करणार आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की जाण्यासाठी पुढारी पैसे देतात. काय तो विषय भेटले? हे लक्ष्मण हाकेची चुकीची माहिती आहे. लक्ष्मण हाकेलाच बोलण्यासाठी पुढारी पैसे द्यायलेत. नेमकं नियोजन करा जाण्याचं. लक्ष्मण हाकेलाच पुढारी पैसे द्यायलेत बोलण्यासाठी. त्याच्यामुळं लक्ष्मण हाकेने एवढं लक्षात ठेवा की मराठा हा समाज दानात करणारा समाज आहे. कारण खिशातून पैसे खर्च करून या समाजाने आपल्या घरात वर्गणी करून, जशी गणपती असो, देवी असो, जशा पट्ट्या करतो तशाच पट्ट्या करून आम्ही मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे. वजूर सर्कल मधून देखील मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात आम्ही मराठा बांधव जाणार आहोत. आम्ही मोठं नियोजन लावलं आहे, ज्यांनी प्रत्येक गावातून 10-5 क्रुझर, जसे की उज्जैनला यायला जातात तसं आरक्षणाच्या लढाईसाठी पण आता आम्ही निघणार आहोत आणि त्या दृष्टीने नियोजन पण लावलेलं आहे. सर्व बांधवांना माझी विनंती आहे, सर्वांनी मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने मनोजदादाचे हात बळकट करण्यासाठी यावे ही माझी नम्र विनंती आहे. जय महाराष्ट्र. इंद्रायणी माळावर आज 25 ते 30 गावाची बैठक झाली. प्रत्येक गावातून 4-5 गाड्या, 10 गाड्या, जसं गाव असन त्याप्रमाणे त्यानं नियोजन केलेलं आहे. आम्ही कोणी आमदार, खासदाराचे, मंत्र्याचे 1 रुपया घेतलेला नाही आणि घेणार बी नाही. पण आम्ही स्वतः आम्हाला प्रत्येक माणूस 100, 200, 500, 1000 रुपये द्यायला, त्याच्यावर आमचा कार्यक्रम धकायला. आम्हाला काय पैसे कमवून काय घर बांधायचे नाही, गाड्या घ्यायच्या नाही, काय आम्हाला समाजासाठी काम करायचं. जरांगीला द्या म्हणतात ते आम्ही ऐकणार. बाकी आम्हाला लोकांचे काय आमचे कोण हाके भागे आहे त्या बुरखुंडेला आम्ही विचारू शकत नाही. धन्यवाद. सरकारला काय तुम्ही आवाहन करा? सरकारला आव्हान आमचं आता आरक्षण दिलं तर बरं आहे, नाही आम्ही मुंबई सोडू शकत नाही. तुमच्या मंत्र्याच्या घरात घुसू तुम्हाला नाही मारलं तर आम्हाला मराठी म्हणायचं नाही, हे असं आमचा निर्धार आहे. आता मंत्र्याच्या घरात घुसणार आम्ही, मंत्रालयामध्ये घुसणार, त्याच्याशिवाय आम्हाला आरक्षण मिळत नाही. किती दिवस झाले आम्ही आरक्षण घेण्यासाठी मी गजू बापूराव कोले येणार पुतळ्यापाशी राखेल घेऊन फुकून घेतलं होतं. DOSP मला काय म्हणले, ती मराठा आहेत म्हणले, छत्रपतीची अवलाद आहेत, तलवारीने लढायचं म्हणले, राखेल घेऊन फुकून घेता का? ते आमचा 30 वर्षापासूनचा लढा आहे, ते आता सक्सेस होण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतंय.